शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी 10 दिवसांपूर्वी मुंबईतल्या निवासस्थानी भेट घेतल्याच्या वृत्ताला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दुजोरा दिलाय। उद्धव ठाकरे यांनी पवारांच्या मुंबईतल्या निवासस्थानी भेट घेतली। या भेटीत राज्यातल्या राजकीय स्थितीबाबत चर्चा करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। शिवसेनेनं त्यांची भूमिका घ्यावी, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आपली भूमिका जाहीर करणार असल्याचं पवारांनी उद्धव ठाकरेंना सांगितल्याचं समजतंय। गेल्या काही महिन्यांपासून शिवसेना आणि भाजपमधला संघर्ष शिगेला पोहोचल्यामुळे उद्धव ठाकरेंची सत्तेत राहण्याची मानसिकता नसल्याचं बोललं जात आहे। आणि उद्धव ठाकरे आणि संजय राऊत हे मला भेटायला आले होते गेल्या आठवड्यात, पण त्या भेटीमध्ये असं काही दुसरं हे नव्हतं। ही गोष्ट खरी आहे की ते सत्तेमध्ये ते आहेत आणि सत्तेमध्ये दोघंही एकत्र बसून सत्तेचा लाभ घ्यायचा आणि दुसऱ्या बाजूनं वेगळी भूमिका मांडत बसायची, हे काही सुसगत नाही। कॉलिशन पॉलिटिक्समध्ये या पद्धतीनं पुढं पावलं टाकायची नसतात, पण दोघंही एकमेकावर त्या पद्धतीनं काल मी मुख्यमंत्र्यांची मुलाखत पाहिली, त्याच्यातही सरकास्टिक अशा प्रकारचे उद्धव त्यांनी शिवसेनेच्याबद्दल केले। शिवसेनेने अनेक प्रश्नावर भूमिका मांडलेली आहे आणि शिवसेनेने ही भूमिका घेतलेली आहे की आमचं धोरण लोकांच्या प्रश्नाच्यासाठी आम्ही तडजोड करणार नाही, आणि त्यासाठी ते हवेच्या ठिकाणी वगैरे करतातच आहे। पण याच्यामुळं एक सर्वसामान्य माणसाला आणि प्रशासक जे आहेत, ब्युरोक्रेसी, या सगळ्यांना या राज्यकर्त्यांच्याबद्दलचा जो कॉन्फिडन्स हवा आहे तो दिवसेंदिवस खाली जायला लागला आणि त्याचा परिणाम एकंदर प्रशासनावर विपरीत होतो। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राजकीय भेटीगाठींचा सिलसिला सुरू केला आहे। 10 दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवारांची भेट घेतली होती। पवारांच्या निवासस्थानी ही भेट झाली। या भेटीला खुद्द पवारांनीही दुजोरा दिलाय। पवारांच्या भेटीनंतर 2 नोव्हेंबर रोजी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींची भेट घेतली। मुंबईतल्या पंचतारांकित हॉटेलमध्ये झालेल्या या भेटीदरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झाली। आधी पवार आणि मग ममता बॅनर्जी यांच्यासोबत झालेल्या या भेटीमुळे राजकीय तर्कवितर्कांना उधाण आलंय। पंतप्रधान पदाचं खूळ काढून टाकण्याचा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या चिंतन शिबिरात कार्यकर्त्यांना दिला। 2019 मध्ये शरद पवार देशाचे पंतप्रधान होऊ शकतात असा प्रचंड आशावाद चिंतन शिबिराच्या सुरुवातीलाच राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केला होता। त्यावर प्रतिक्रिया देत पवारांनी डोक्यातून खूळ काढण्याचा सल्ला दिला। राष्ट्रवादी निम्म्या जागाच लढवतो, त्यामुळे देशाचं नेतृत्व करण्याचं स्वप्न पाहणं अवास्तव असल्याचंही त्यांनी नमूद केलं। मला एका गोष्टीच्या संबंधी स्वच्छ सांगायला पाहिजे। काल प्रफुल्ल पटेलांनी कारण नसताना ते प्राईम मिनिस्टर वगैरे विषय काढले। हा विषय नाही, कशासाठी आपण बोलायचं, ही काही चर्चा त्याची करायची। आपण जागा लढवणार निम्म्या वाजल्या 100 का असतील त्या, आणि अपेक्षा करायची देशात प्रधानमंत्रीपदाची। म्हणून मला असं वाटतं की त्या गोष्टी डोक्यात न काढा। आपण एकच गोष्ट लक्षात ठेवा, मी आणि माझा पक्ष मजबूत करणार, उद्याच्याला मी माझ्या संघटनेला मदत करणार। राष्ट्रवादीची काँग्रेसच्या चिंतन शिबिराच्या समारोपाच्या भाषणात शरद पवारांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केलाय। गेल्या 3 वर्षात मोदींच्या काळात लोकशाही मूल्यांवर मर्यादा आल्याची टीका पवारांनी केली। राज्य सरकारच्या धोरणांवरही त्यांनी टीका केली। कर्जमाफीच्या नावाखाली सरकार शेतकऱ्यांचा अपमान करत असल्याचा आरोप त्यांनी केला। सरकार लाभार्थींच्या जाहिराती छापतंय, मात्र सत्तेत असलेलेच खरे लाभार्थी असल्याचा आरोपही पवारांनी केला। गेले काही दिवस आपण जाहिराती बघत होतो, लाभार्थी कसले लाभार्थी। आज चौकशी केल्याच्या नंतर मी तर सांगतो, तर आपल्याला जाहिराती द्यायला अर्थ नाही। पहिल्यासारखी आता आपली परिस्थिती नाही आहे, आणि आज सरकार दर दिवसाला जाहिराती देतात तसे आपण देऊ शकत नाही। पण आता आपल्याला दुसरी जाहिरात करावं लागत आहोत। आम्ही अपमानित, आम्हाला शेतकऱ्यांचा हा अपमान केलेला आहे। सावली वाचन करून आमची कर्जबाजारीच्या पदाची स्थिती काय हे सगळ्या जगाच्या समोर मांडण्याचं एक चित्र या सरकारने केलं। याचा अर्थ आमची लष्करही बाहेर मांडण्याच्या बद्दलची कामगिरी केली। आणि म्हणून जाहिरात द्यायची असेल तर लाभार्थी नाही, लाभार्थी जे सत्तेच्या खुर्चीवर बसलेले ते लाभार्थी आहे। आणि या देशातला हा शेतकरी आणि ग्रामीण भागातला हा माणूस हा अपमानित झालेला आहे।
येत्या काही दिवसात मंत्रिपदाची शपथ घेईन असा विश्वास आज महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणेंनी व्यक्त केला. झी 24 तासला दिलेल्या खास मुलाखतीत नारायण राणेंनी शिवसेना एक नंबरचा घाबरट पक्ष असल्याची खरमरी टीकाही केली. मंत्रिमंडळ प्रवेशानं शिवसेना सत्तेतून बाहेर पडणार नाही असंही त्यांनी सांगितलं. याशिवाय काँग्रेसमध्ये आक्रमकता उरलेली नाही. नोटबंदीवरून सुरू असलेल्या आंदोलनावरही त्यांनी टीका केली. शिवाय काँग्रेसनं कितीही संघर्ष केला तरी गुजरातमध्ये भाजपचाच विजय होईल असंही त्यांचं म्हणणं आहे. यावर मी सांगण्यापेक्षा कधी मंत्रिमंडळाची शपथविधी होईल, मी बाकीच्या मंत्रिमंडळाबद्दल बोलणार नाही. मी माझ्या वैयक्तिक, कारण सन्माननीय मुख्यमंत्री म्हणाले की माझा शपथविधी एकट्याचाच होईल आणि तो लवकरच होईल असं त्यांचं म्हणणं आहे. यावर त्यांनाच विचारलेलं बरं असं मला वाटतं. ग्रामपंचायतींमध्ये वर्चस्व असल्याचा नारायण राणेंचा दावा खोटा असल्याची टीका गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी केली आहे. सरपंच सोडा, मुलाला देखील निवडून आणण्याची त्यांची ताकद नसल्याचं त्यांनी म्हटलंय. राणेंच्या कुंडल्या माझ्याकडे असल्याचंही त्यांनी सांगितलं. एक गोष्ट अशी आहे की मुळात हवा काय होती की राणे भाजपमध्ये जाणार, बरोबर आहे की नाही? भाजपमध्ये एंट्री मिळाली का? ते काय शिवसेनेने सांगितलं होतं का ह्यांना वेगळा पक्ष काढायला सांगा म्हणून? या पक्षाचे किती आमदार आहेत? स्वतःचा मुलगा तरी त्याची एवढी हिंमत आहे का की आपण राजीनामा दिला आणि त्या पक्षाच्या चिन्हावर निवडून येणार? ते वाट बघतात भाजपच्या याची. काल सिंधुदुर्गमध्ये आपल्या ग्रामपंचायती निवडून आल्या, केवढी जाहिरात केली, आल्या का प्रत्यक्षात? आज त्यांनी परत स्टेटमेंट काढलं की आम्हाला सहकार्य करावं. आमचे रवींद्र चव्हाण साहेब आणि प्रमोद जठारे यांनी सहकार्य का मागितलं? ग्रामपंचायतीमध्ये मेजॉरिटीच नाही ना. शेवटी ग्रामपंचायतीची बॉडीसुद्धा निवडून यायला लागते. कोणी निवडून आला सरपंच की त्याला आपण हार घालायचा आणि आपला म्हणायचा, इथपर्यंत ते भागत नाही. पुढचा कारभार असतो ना. म्हणून एक गोष्ट लक्षात भेटली पाहिजे, खरं हे खरं आणि खोटं हे खोटं. काँग्रेसतर्फे 8 नोव्हेंबरला साजरा होणाऱ्या ब्लॅक डेला आमचा विरोध असून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे तो दिवस व्हाईट मनी डे म्हणून साजरा केला जाणार असल्याचं सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी धुळ्यात पत्रकार परिषदेत जाहीर केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेत सांगितल्यानुसार दर 10 वर्षांनी विमुद्रीकरण होणं आवश्यक आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या विमुद्रीकरणाला आमचा पाठिंबाच आहे. यावेळी जीएसटीलाही त्यांनी समर्थन दर्शवलं. पंतप्रधान मोदी यांच्या कामामुळे 2019च्या लोकसभेच्या निवडणुकांचीही आम्हाला चिंता नाही असं ते यावेळी म्हणाले. कीटकनाशक फवारणीतून शेतकऱ्यांचं मृत्यूचं लोण आता भंडारा जिल्ह्यातही हळूहळू पसरायला लागलंय. मोहाडी तालुक्यात एका शेतकऱ्याचा कीटकनाशक फवारणी दरम्यान मृत्यू झाला. कांद्री गावातील 50 वर्षीय प्रभू बुराडे यांनी दिवसभर शेतात औषध फवारणी केली. त्यानंतर घरी आल्यावर त्यांची प्रकृती अचानक बिघडली. नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात त्यांना दाखल करण्यात आलं होतं. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. जिल्ह्याचे खासदार नाना पटोले यांनी मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबियांची भेट घेत सांत्वन केलं. गेल्या 10 दिवसात 2 शेतकऱ्यांचा मृत्यू झालाय. कोकणात भात हे प्रमुख पीक आहे. शेतकरी मोठ्या कष्टानं भाताची शेती करतात. मात्र पीक काढणीला आलं की वन्य प्राण्यांचा त्रास सुरू होतो. वन्य प्राणी भाताचं नुकसान करतात. या वन्य प्राण्यांमुळे कोकणात दरवर्षी 38 ते 40% भात पिकाचं नुकसान होतंय. राज्य सरकारनं शेजारील राज्यात ऊस विक्रीवर बंदी आणली आहे. मात्र गुजरात आणि मध्य प्रदेशमध्ये आपल्या राज्यापेक्षा अधिक दर मिळत असेल तर शेतकऱ्यांनी आपला ऊस दुसऱ्या राज्यातील कारखान्यांना विक्रीसाठी पाठवावा. यात जर सरकार आडवं येत असेल तर प्रसंगी आम्ही कायदा हातात घेऊ असा इशारा खासदार राजू शेट्टींनी दिला. नंदुरबार जिल्ह्यातील प्रकाशा इथं स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं उत्तर महाराष्ट्रातील पहिली ऊस परिषद आयोजित करण्यात आली आहे. या ऊस परिषदेला हजारो शेतकरी उपस्थित होते. गुजरात राज्यात ऊसाला 3400 ते 3500 पर्यंत भाव मिळतोय. त्यावरून राजू शेट्टींनी शेतकऱ्यांना शेजारच्या राज्यात ऊस विक्रीचं आवाहन केलं. नंदुरबार तालुक्यातील उमरा नाल्याचं श्रमदानातून खोलीकरण करण्यात आलं. सुंदरे ते आडची या गावामधून 13 किलोमीटर लांबीचा उमरा नाला वाहतो. या नाल्यावर 14 ठिकाणी बंधारे बांधण्यात आले आहेत. मात्र नाल्यामध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचला होता. त्यामुळे परिसरातील पाण्याची पातळी खालावली आहे. यामुळे या 28 गावांमधून युवकांनी एकत्र येत अण्णासाहेब P.K. पाटील प्रतिष्ठान आणि विविध शहर ग्राम मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांनी श्रमदान आणि लोकसहभागातून या नाल्याचं खोलीकरण आणि गाळ काढण्यास सुरुवात केली आहे. या कार्यक्रमाचा शुभारंभ जिल्हाधिकारी डॉक्टर मल्लीनाथ कलशेट्टी यांच्या हस्ते करण्यात आला. तरुणांच्या या पुढाकाराचा फायदा परिसरातील हजारो शेतकऱ्यांना होणार आहे.
दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या 7 दरोडेखोरांना अहमदनगरमधील श्रीगोंदा तालुक्यातल्या पोलिसांनी गजाआड केलं. हे आरोपी श्रीगोंदा तालुक्यातील मंडुळवाडी इथं दबा धरून बसलेले असताना पोलिसांनी त्यांना रंगेहात पकडलं. विशेष म्हणजे या 7ही आरोपींवर अहमदनगर जिल्ह्यात तब्बल 9 गंभीर गुन्हे असल्याची माहिती समोर आली आहे. मंडुळवाडी शिवारात एका हॉटेलवर दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात हे आरोपी होते, तेव्हा पोलिसांनी त्यांना रंगेहात अटक केली. या 7 आरोपींपैकी एक आरोपी मोक्कांतर्गत असलेल्या गुन्ह्यात फरार होता. तर 7ही आरोपींवर अहमदनगर जिल्ह्यात 1 जबरी चोरी आणि 8 घरफोडी असे तब्बल 9 गंभीर गुन्हे दाखल असून गेल्या अनेक दिवसांपासून ते फरार होते. मुख्यमंत्री आपला ड्रीम प्रोजेक्ट म्हणून मुंबई नागपूर नवीन जलदगती मार्ग निर्माण करतायत. मात्र मागच्या सरकारनं अशाच प्रकारे तयार केलेल्या मुंबई नागपूर महामार्गाची अत्यंत दुरवस्था झाली. या विरोधात कोपरगाव येथील सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी मरणासन्न झालेल्या रस्त्याला सलाईन लावण्याचं लक्षवेधी आंदोलन केलं. गोदावरीच्या प्रदूषणात आता दिवसेंदिवस वाढ होताना दिसते. हजारो भाविक दररोज गोदावरीत स्नान करतात. काही भाविक कपडेही धुतात. त्यामुळे नदी प्रदूषणाच्या विळख्यात अडकली आहे. येथील नियंत्रण पालिकेच्या कक्षेत आहे, मात्र कर्मचारी कारवाई करताना दिसत नाहीत. दररोज अनेक धार्मिक विधी रामकुंडावर होत असतात. या विधीची निर्माल्यही या नदीतच टाकली जातात, मात्र कर्मचारी ते साफ करत नाहीत. त्यामुळे प्रदूषणामध्ये वाढ होते. गोदावरीचं पावित्र्य राखलं जात नाहीये. त्यामुळे दररोज मनपा कर्मचाऱ्यांनी साफसफाई करावी अशी मागणी भाविकांकडून होतीये. अहमदनगर जिल्ह्यातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ATM मशीनमध्ये सध्या चोरांच्या निशाण्यावर असल्याचं दिसून येत आहे. 8 दिवसांपूर्वी राहुरी येथील ATM मशीन फोडल्यानंतर संगमनेर शहरातल्या ऑरेंज कॉर्नर इथलं स्टेट बँक ऑफ इंडियाचं ATM चोरांनी फोडलं. त्यातून सुमारे 26 लाख रोकड लुटली. दरम्यान संगमनेर शहरातल्या DED कॉलेजजवळचं टाटा इंडिगोचं ATM फोडण्याचाही प्रयत्न करण्यात आला होता. या चोरांचा छडा लावण्यासाठी नाशिकहून श्वान पथकं बोलावण्यात आली आहेत. अकोला शहरालगत राष्ट्रीय महामार्गावरील बाभुळगावजवळ एक विचित्र अपघात झाला. पारस औष्णिक विद्युत केंद्रातील राख मूर्तिजापूरकडे घेऊन जाणारा ट्रक रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या मजुरांवर उलटला. या दुर्घटनेत 1 ठार तर 6 जण जखमी झाले. सकाळी 9च्या सुमाराला ही घटना घडली. ट्रक उलटल्यामुळे ट्रकमधल्या राखेखाली 7 जण दबले गेले होते. राखेखाली दबलेले 6 मजूर जखमी झाले आहेत. यातील 2 जण गंभीर जखमी आहेत. जखमींवर अकोल्याच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यात येणाऱ्या बोर्डी येथील अंगणवाडी सेविकेनं पंचायत राज समितीसमोर गेल्या 10 वर्षांचं रजिस्टर सादर करण्यास सांगितलं होतं. त्याच्या भीतीपोटी बोर्डी येथील अंगणवाडी सेविका सुमित्रा सवंडकर यांनी गळफास लावून आत्महत्या केली आहे. मागील 10 वर्षांपैकी 5 वर्ष अंगणवाडी मंदिरात भरत होती. त्यावेळी मंदिरातून रजिस्टर गाळ झालं. एका वर्षात 10 रजिस्टर होतात. मागील 10 वर्षाचे 100 रजिस्टर सांभाळणं शक्य नव्हतं असं मृत सेविकेनं लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत म्हटलंय. 5 महिने नियमित पगार होत नाही. त्यात आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असल्यानं गळफास घेऊन त्यांनी राहत्या घरात आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दिवाळीत सरकारनं पगार दिले नाही आणि यासोबत कौटुंबिक अडचणींचा पाढा वाचत महिलेनं आत्महत्या केल्यानं गावात हळहळ व्यक्त होतीये. परभणी जिल्ह्यातील गंगाखेड शहराच्या मध्यवस्तीत असणाऱ्या डॉक्टर लाईनच्या पाठीमागील सरस्वती विद्यालयाच्या प्रांगणात एका खासगी चालकाची दिवसा धारदार शस्त्रानं वार करून हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. वाहनचालक इलियास राजा खान पठाण असं मृत पावलेल्या वाहनचालकाचं नाव आहे. तो गंगाखेड तालुक्यातील महातपुरी या गावचे मूळ रहिवासी होता. पोलिसांसमोर हत्येची उकल करण्याचं मोठं आव्हान आहे. नागपूर शहरात गुन्हेगारीचं प्रमाण वाढतच असल्याचं सध्या चित्र आहे. जानेवारी ते सप्टेंबर या 9 महिन्यांच्या कालावधीत खुनाचे तब्बल 64 गुन्हे झाले आहेत. RTA अंतर्गत प्राप्त झालेल्या माहितीत ही आकडेवारी समोर आली आहे. त्यामुळे नागपूर पोलीस दलाच्या एकूणच कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. रत्नागिरीत MIDC परिसरात एकाचा खून झाल्याची घटना उघडकीस आली आहे. सोमवारी मध्यरात्री हा खून करण्यात आला. उमाशंकर कामेश्वर प्रसाद असं खून झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. सुरुवातीला हा खून अपघात म्हणून असल्याचं आरोपींकडून भासवण्यात आलं. मात्र मिळालेल्या माहितीच्या आधारे आणि फिर्यादीनं दिलेल्या साक्षीवरून पोलिसांनी हा खून असल्याचं उघड करत या प्रकरणी मनोज भांगरा, नोनिया आणि देवेंद्र लटू सिंग यांना अटक केली आहे. अधिक तपास रत्नागिरी ग्रामीण पोलीस करत आहेत.
राज्यात 7 नोव्हेंबर हा विद्यार्थी दिवस म्हणून साजरा केला जातो. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी याच दिवशी शाळेत प्रवेश घेतला होता. सातारा जिल्ह्यातील प्रतापसिंह हायस्कूल ही ती शाळा होती. शिक्षणाच्या जोरावर बाबासाहेब आंबेडकरांनी पुढे शिका, संघटित व्हा, संघर्ष करा असा नारा दिला. त्या शिक्षणाचं महत्त्व अधोरेखित करणं आणि शिक्षणाबद्दल जनजागृती करणं हा विद्यार्थी दिवस साजरा करण्यामागचा हेतू होता. रत्नागिरी जिल्ह्यातल्या संगमेश्वर तालुक्यामधल्या येडगेवाडीतल्या विद्यार्थ्यांना झी24 तासच्या बातमीच्या दणक्यामुळे पुन्हा एकदा शाळेत जाता येऊ लागलंय. येडगेवाडीतल्या विद्यार्थ्यांना एसटी बसची सुविधा नसल्यामुळे शाळेत जाता येत नव्हतं. त्याची बातमी झी24 तासाला दाखवल्यानंतर तातडीनं सूत्र हलली आणि सोमवारपासून येडगेवाडीत एसटी बस सेवा सुरू झाली. बस सुरू झाल्यामुळे आता विद्यार्थ्यांना शाळेत वेळेवर जाता येत आहे. दिवाळीच्या सुट्टीपूर्वी चिपळूण डेपोची चिपळूण पाचांबे ही बसगाडी 9:30 वाजता येडगेवाडी येत होती. मात्र दिवाळीच्या सुट्टीत ही बस अचानकपणे बंद करण्यात आली होती. भारतीय हवाई दलातर्फे जळगावमध्ये एअरमन पदासाठी मेगा भरतीचं आयोजन करण्यात आलंय. भाजप खासदार A.T. नाना पाटील यांच्या पुढाकारानं हवाई दलासाठी ही 3 दिवसीय भरती जळगावात होतीये. हवाई दलामध्ये खानदेशातला अनुशेष मोठा असल्यानं मराठी टक्का वाढवण्यासाठी खास करून ही भरती जळगावात आयोजित करण्यात आली आहे. पुण्यामध्ये काल PMPL बसला अपघात झाला होता. त्यात एकाचा मृत्यू तर 4 जण जखमी झालेत. अप्पर इंदिरानगरच्या वळणावर ही घटना घडली. या अपघाताला बसचा चालकच जबाबदार असल्याचं प्रथमदर्शनी समोर येत आहे असं PMPLनं म्हटलंय. अपघातग्रस्त बसेत दोन्ही ब्रेक सुस्थितीत होते. त्यामुळे बेदरकारपणे गाडी चालवल्यानं चालकाचं नियंत्रण सुटलं असण्याची शक्यता PMPLच्या अध्यक्षांनी व्यक्त केली आहे. अपघातास कारणीभूत ठरलेल्या बस चालकाला नोकरीतून कमी करण्याचे आदेश संबंधित कंत्राटदाराला देण्यात आले आहेत. एल्फिन्स्टन स्टेशन इथं झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर जाग झालेल्या रेल्वे प्रशासनानं रेल्वे स्थानकांच्या हद्दीत झालेल्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई सुरू केली आहे. परळ रेल्वे स्थानकाच्या पूर्व बाजूला रेल्वे हद्दीत 30 ते 35 वर्षांपासून असणाऱ्या अनधिकृत झोपड्या तोडण्यात आल्या. रेल्वे आणि महानगरपालिका यांनी मिळून ही कारवाई केली. रेल्वे आणि संबंधित यंत्रणांनी आश्वासन दिल्याप्रमाणे आम्हाला पर्यायी व्यवस्था करून द्यावी अशी अपेक्षा इथं राहणाऱ्या रहिवाशांनी व्यक्त केली आहे. पनवेल महानगरपालिकेचा स्वच्छता दूत म्हणून अभिनेते भाऊ कदम यांची निवड करण्यात आली होती. पण यावरून प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांमध्ये वाद सुरू झालाय. भाऊ कदम यांची स्वच्छता दूत म्हणून नियुक्त करताना मनपा प्रशासनानं विश्वासात घेतलं नसल्यानं सत्ताधाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. प्रशासन मनमानी पद्धतीनं काम करत असून लोकप्रतिनिधींचा अपमान करत आहे असा आरोप सत्ताधारी नगरसेवकांनी केलाय. तर प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांमध्ये कुठलाही वाद नसून प्रत्यक्षात भेटून यापुढे असा वाद होणार नाही याची काळजी घेतली जाईल अशी प्रतिक्रिया उपायुक्तांनी व्यक्त केली आहे. खंडणीसाठी एका बांधकाम व्यावसायिकाच्या 7 वर्षाच्या मुलाचं अपहरण करण्याचा प्रयत्न बदलापूरमध्ये फसला. बदलापूर पोलिसांनी आरोपींना बेड्या ठोकल्या. शेखर परब असं बांधकाम व्यावसायिकाचं नाव आहे. परब यांचा 7 वर्षांचा मुलगा आरुष परब काल संध्याकाळी इमारतीच्या आवारात खेळत होता. बराच वेळ तो घरी आला नाही म्हणून त्याच्या बहिणींनी शोधाशोध करायला सुरुवात केली. बराच वेळ शोधल्यावर एका रिक्षातून हालचालीची चाहू लागली. रिक्षात आरुषचं तोंड दाबून एका तरुणानं त्याला डांबून ठेवलं होतं. त्याच्या बहिणींनी आरुषची सुटका केली.